शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट 3-2-1-0 लेट्स प्ले पहिला बॉल घेऊन रेजेश आलेले आहेत आणि सन्मान दिला पहिलाच बॉल फ्रंट फूट डिफेन्स डॉट बॉलची समाप्ती दुसरा बॉल एक्सटेन्शन ऑफ आर्म व्हर्टिकल बॅट स्विंग पाहायला मिळाली बेड्या खोलण्याचा प्रयत्न मात्र आलाय डॉट बॉल बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल दुसरा खणखणीत बॉल स्टेप आउट मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न पंचांकडे कॉल आणि येस इट इज आउट पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना ट्रॉफी फाईट संघाला फाईट करत असताना तिसऱ्या बॉल वरती संघर्ष तुटला आणि पहिला धक्का बसतोय इनॅट नंबर 3 पहिला गडी 5 झाल्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतील डीके ब्रँड अर्थातच धनंजय बघूया धनंजय कशा प्रकारची कामगिरी करतील बॅकफुटला आल्यानंतर स्ट्रोक मोठा मारायचा प्रयत्न होता माहिती आहे की माझ्या मागे देखील भरपूर चांगली खेळाडू आहेत त्यामुळे मी रिस्क घेऊ शकतो आणि म्हणून डीके यांचा प्रयत्न आहे की स्ट्रोक मारूनच रन घ्यावे सिंगल कंप्लीट होईल एका धावेने धावफलक ओपन झाले अखेर चौथ्या बॉल वरती तो संघर्ष तुटला आणि चौथ्या बॉल वरती आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड झाले ओपन श्री गणेश झालाय धावफलकाचा येस थोडंसं लेट अपडेशन 5 बॉल झालेले आहेत येस यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटचा प्रयत्न जर आणि तर मध्ये क्रिकेटला महत्व नाहीये अखेर शेवटच्या बॉल वरती आली आहे सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय धावफलक पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओवर टीम ट्रॉफी फाइटर्स बढ़िया मुकाबला होगा इसमें कोई दो राय नहीं है पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 2 रन स्कोर कार्ड देखने को मिल रहा है दूसरी तरफ देखने को मिलेंगे पूरी तरीके से इस मैच में बढ़िया गेंदबाजी करते हुए टीम जय बजरंग ब्लास्टर पहले ओवर की समाप्ति के बाद 2 रन थोड़ी सी खासी खराब शुरुआत हो चुकी है लेकिन पिछले मैच में भी यही हुआ था जब टीम ट्रॉफी फाइटर्स खेल रही थी लेकिन उसके बाद कमबैक किया और कमबैक बढ़िया था इस मैच में किस तरीके से बल्लेबाजी करेंगे बड़ा सवाल स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज अदनान शेख नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर धनंजय बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज तैयार दूसरे ओवर की होती हुई शुरुआत पहली गेंद बढ़िया थी अच्छी खासी गेंदबाजी करते हुए गेंदबाज पहली गेंद आती हुई डॉट 2 रन 1 विकेट के नुकसान पर इस बार लाइन देखनी पड़ेगी खराब लाइन आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी इट्स अ वाइड अंपायर का डिसीजन आते हुए एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में मुकम्मल फिर से एक बार एक्स्ट्रा रन मूव का चंदन घिस मेरे नंदन सुना तो है और एक्स्ट्रा रन पूरे एक बार स्कोर कार्ड में बढ़ोतरी 4 रन स्कोर कार्ड के ऊपर इस बार अच्छी गेंद थी फिर से एक बार ब्लॉक में डाली हुई गेंद फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक कवर की दिशा में ड्राइव करते हुए 1 रन मुकम्मल देखिए यही रनिंग बिटवीन द विकेट बहुत इंपॉर्टेंट होती है सिंगल डबल 3 गेंदों का खेल हो चुका है 3 गेंदों का खेल अभी भी शेष इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे लेकिन बल्ले का ठो एंड लगा और केवल 1 रन मिलेगी स्कोर कार्ड में बढ़ोतरी स्कोर कार्ड जाके पहुंचा है 6 रनों के ऊपर तो गेंदों का खेल अभी भी शेष इस बार ड्राइव करते हुए मिड ऑफ में फील्डर रन आउट का प्रयास अदनान शेख नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 2 रन तो मुकम्मल 2 रन तो मिनिमम मुकम्मल और तीसरे अंपायर का रुक किया है
हात असताना आदळले, मात्र बॉल त्यावेळेस हाताच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता असं आढळलं आणि 2 रन कंप्लीट. छिलकी नजर, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा फलकावरती धावा. टीमची टोटल 7 ऑन द बोर्ड. साधा बा फलकावरती 4 बॉल. थोडंसं टेक्निकल इश्यू आपण क्लिअर करू. 5 बॉल झालेले आहेत. 2 वाईड, 2 डॉट, 2 सिंगल, 1 डबल. येस, लास्ट बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावफलक 9 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मुकाबला रंगेल यात मात्र शंका नाहीये. गणेश बेंद्रे सर आणि गणेश भोईर सर दोघे इथून रजा घेत आहेत. दोघांचं मी कौतुक करू. वेळात वेळ काढून त्यांची देखील उपस्थिती आपली, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. 2 षटकांच्या अंती बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होईल. 9 धावा या फलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर अशा रीतीने जर बघायला गेलं तर 32 बनू शकतो 7 षटकांच्या अखेरीस. मात्र त्यापेक्षा जास्त मजाल असेल यात मात्र शंका नाही. सिद्धार्थ सूर्यवंशी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रयत्न रनआउटचा जरूर होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, मात्र सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10. त्यावेळेस लोवा फुल टॉस मिड ऑफच्या दिशेला, फिल्डर मिस्टेक झाली आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट, क्या बात आहे. मैदानावरती अक्कल शक्कल, साज बाज और ताज. मैदानावरती सिंगल डबल आणि ट्रिपल 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ही आहे रनिंग बिटवीन द विकेट, ही आहे समय सूचकता, हे आहे प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि तो प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती दाखवत असताना अदनान शेख आणि धनंजय कनकरे. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची गती, चित्त्याचं चपळता इथे दिसलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. फलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस देखील पंचांकडे अपील आणि येस, फिंगर अप OUT. विकेटचं पतन 13 वरती दुसरा धक्का बसत असताना टीम ट्रॉफी फायटर संघाला. आता आलेत मैदानावरती बॉबी. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट विथ द बॉल. फार चांगले कॉन्ट्रीब्युशन बॉबी यांचं राहिले. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती. या टीमची टोटल फलकावरती 14 पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौदा धावा या फलकावरती यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल आणि अखेर रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती DK दादा यांच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतोय 14 या आकड्यावर. 1-4 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही आयकॉन मागील मॅच मध्ये फार जबरदस्त बॅटिंग केली आणि तेच खेळाडू मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला वळवल्या, फक्त दिशा दाखवली. सिंगल ऍड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्विक सिंगल. शेवटचा बॉल आहे. 1-2 असा कॉल आणि धावसंख्या 15 या आकड्यावर. फक्त दिशा दाखवली. स्कूप करत असताना दिल स्कूप ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरले गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 16 धावा फलकावर 3 षटकांच्या अखेरीस. 3 षटकांच्या अखेरीस 3 बाद 16 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजून 4 षटक आहेत, त्यामध्ये एक डबल ट्रबलचं षटक तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल.
त्या ओव्हर मध्ये जर एक षटकार मारला तर मात्र 12 मिळतील, एक चौकार मारला 8 रन मिळतील, एक सिंगलला तुम्हाला 2 धावा मिळतील, एक डबलला तुम्हाला 4 धावा मिळतील. त्यामुळे मजा येईल. आणि एखादी विकेट जर गेली तर मात्र 5 रन्स वजा होतील. त्यामुळे त्या ओव्हर मध्ये काही ना काहीतरी घडेल. त्यामुळे मजा येईल ती ओव्हर देखील बघायला. धावसंख्या 16. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि अमर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंड वरती अतुल. आणि येस, पहिला बॉल नो. अगदी हवेमध्ये हेलिकॉप्टर ज्याप्रमाणे पंख उडवतो त्यावेळेस जसा आवाज येतो अगदी तसाच आवाज. खोडप्याचा बॉल खोदून काढला अतुलने. एबी आणि बॉबी असे 2 खेळाडू मैदानावरती. ॲज अ आयकॉन या दोन्ही खेळाडूंचा सिलेक्शन झालं. आणि मी म्हणेल पॅडी, कौतुकास्पद गोष्ट आहे की तुमच्याकडे आउटर आयकॉनचा देखील एक ऑप्शन होता, तरी देखील स्वतःच्या खेळाडूंवरती विश्वास दाखवला. ही फार मोठी गोष्ट आहे, कौतुक करावं लागेल. वन साइड आयकॉन आणि वन साइड टीमचे सर्व पॅडी देखील आमच्या पॅकर ते दोघे. क्या बात आहे. आणि एकाचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाला तो स्वतःलाच गिफ्ट देईल की काय. धावसंख्या 18. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. फलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 19 पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड. बॅकफुटला आले स्टोक तर लाजवाब हॅमर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धाव फलक 21. हवाई हमला झाला होता. मात्र धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. 21 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती या. पंडगो आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या षटकामध्ये. धावफलक 21 या आकड्यावरती. आणि स्ट्रोक तर फसलाय आणि धक्का बसलाय शेवटच्या बॉलवरती. या मॅचची गोल्डन विकेट. अनिल सोनी बॉबीच्या खेळीचा अंत. बॉबी बॅक टू दी पवेलियन. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 4 गडी बाद 21 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना ट्रॉफी फायटर्स. ट्रॉफी फायटर्स विपक्ष जय बजरंग ब्लास्टर असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आशिष पानसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती अतुल भोईर. मॅच अटीतटीची होईल यात शंका नाही. आणि आता हा 5वं षटक सुरू झालंय आणि 5वं षटक म्हणजे डबल ट्रबल. सिंगलला 2, डबलला 4, चौक्याला 8, 6ला 12 आणि विकेटला 5 रन वजा. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये. विशेष करून मजा येईल कॅरीच्या हातावरती. यस, कॅरीवरती तो विश्वास सोपवलाय. कॅरीच्या खांद्यावरती मदार दिली आहे, सोपवली आहे. आणि आता तो बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 21 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या अखेरीस. 5व्या षटकाला सुरुवात. डबल ट्रबल. बघूया रन डबल होतील की संघ ट्रबल मध्ये असेल. मजा येईल या ओव्हर मध्ये, मजा येईल. 21 धावा फलकावर. अतुल एक शांत संयमी खेळाडू आहे. त्याच्याकडून कसं क्रिकेट या ओव्हर मध्ये खेळलं जात आहे. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी कॅरीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय.
चांगला बॉल कंप्लीट होत असताना सिंगल, फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 22 या आकड्यावरती. प्रत्येक बॉल वरती एक जरी सिंगल आली तरी देखील या षटकामध्ये 12 येऊ शकतात आणि 12 कमी रन नाही आहेत. एक एक धाव महत्वाची असते. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व आहे. इथे तुम्ही सिंगल डबल करून मॅच जिंकवू शकता, मात्र त्यासाठी एक एक रन महत्वाची असते. धावफलक 22 या आकड्यावरती. कॅरी बॉलिंग ट्रॅकवर या डबल ट्रबल ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत संपूर्णपणाने. आणि इथे फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन म्हणजे 5 गुण वजा, 5 रन वजा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो, टर्न केला स्क्वेअर मध्ये फिल्डर, विकेटचं पतन झालेलं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. द ग्रेटेस्ट वॉल ऑफ इंडिया, राहुल द्रविड सरांनी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की ज्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारे आउट होतो इतकं दुःख होत नाही, मात्र ज्यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये आम्ही आउट होतो त्यावेळेस दुःख होतो. आज यशस्वी जयस्वाल यशस्वीपणे 200 रन बनवू शकला असता. 175 वरती तो रनआउट झाला, त्याला दुःख झालं, कारण 200 रन देखील एक माइलस्टोन असतो. फिरोजशाह कोटला स्टेडियम मध्ये तो माइलस्टोन आज क्रिएट झाला असता आणि कमी वयामध्ये 200 रन बनवायचा इतिहास देखील त्याने बनवला असता. सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या देखील रेकॉर्डच्या जवळ त्यांनी गवसणी घातली असती. यस, अगदी आपण पाहू शकतो. नो बॉल, धावफलक पुढे सरकेल, फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील ती म्हणजेच 23-23. आणि फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. रेंज हिटिंग करायची संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बॅटर साठी. बघूया कॅश इन करू शकतील का. त्यावेळेस चांगला बॉल आहे. कॅरीने जबरदस्त गोलंदाजी केली. कॅरी ओळखला जातो जबरदस्त गोलंदाजीसाठी आणि अगदी त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना कॅरी कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेस व्हाईट बॉल, डावखुरा हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक गोलंदाज आहे. अटॅकिंग इंटर्न आणि अटॅकिंग अप्रोच त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली, जबरदस्त पॅटिंग अतुलच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती देखील अतुल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील अतुल. आणि 1 टू गो असा कॉल. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 5 मधील. डबल ट्रबल, फक्त दिशा दाखवली, सिंगल ऍड होईल. जबरदस्त पॅटिंग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक विकेट जरूर गेली. सो कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि त्यानंतर या षटकामध्ये किती धावा आल्यात त्यामधून किती वजा करायचा ते सर्व पाहून तुमच्यापर्यंत रन्स, धावा किती आहेत ते कळवल्या जातील. आज उस्मान पटेलचा वाढदिवस देखील आहे. भावेश थोरात, हॅपी बर्थडे भावा. आपला शुभम भाऊ, हॅपी बर्थडे. शुभम, मॅच उद्या. उद्या बाबा बॉल बॉक्स जास्त आणून ठेवा. हायस्ट बीट प्लेयर 51,000 पॉइंट. मला वाटतंय 15-20 बॉल बॉक्स आणून ठेवा. नेट फाडून बॉल पुढे जातील. शुभम भाऊ जास्त झालं. शुभम त्या कॅलिबरचा प्लेअर आहे म्हणून त्याच्यावरती तितका विश्वास दाखवला. तब्बल 51,000 पॉइंट मध्ये शुभम यांची बोली लागली आणि जबरदस्त खेळाडू आहेत. उद्या त्याच्यावरती देखील नजर असतील प्रत्येकाच्या. धावसंख्या 26, 5 षटकांच्या अखेरीस 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ए बी पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 6 मध्ये. 7 वर्ष मॅच, मॅक्स टू मॅक्स रन बनवणं गरजेचं आहे. जरूर बॉलिंग लाईनअप चांगली आहे तरी देखील मिनिमम 45 to 50 रन्स बनवणं गरजेचं राहील. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता. कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा 27.
27 ऑन द बोर्ड. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन जरी झाल्या तरी देखील 38 धावा बनू शकतात. 40 पर्यंतचा एक टार्गेट ठेवणं तरी निश्चित गरजेचं राहणार आहे. त्यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. एबीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. आकाश पिंगुडे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. त्यावेळेस व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये ऍड होईल आणि धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आकाश यावेळेस व्हाईट बॉल. सिंगल ऍड होईल. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा फलकावरती. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 32. माफ करा 31. 31 धावा या फलकावरती आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा बॉल डॉट असेल. आणि नो बॉल. आणि फ्रीडच्या बॉलवरती स्ट्रोक मोठा मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल 33 धावा. वन टू गो असा कॉल आलेला आहे. क्या बात है सर, बहुत अच्छी थी ये दहाड़ और चूहा खुद के निकला पहाड़. जबरदस्त. पंचांची भूमिका अजित सर असतील, बाबू सर असतील, दोघांचं मी कौतुक करेल. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा बोलबाला आहे. जबरदस्त पंचांची भूमिका ज्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते असे 2 पंच कौतुक आहे त्यांचं देखील. एक काळ गाजवले, आज देखील पंचांच्या भूमिकेमध्ये टेनिस क्रिकेट गाजवत आहेत बाबू सर आणि अजित सर. दोघांचं कौतुक करेल. यावेळेस चांगला बॉल. षटक क्रमांक 6 व मैदानावरती समाप्त होईल. धावफलक 35 या आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा या फलकावरती. कमबॅक करावं लागेल. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये मिनिमम 10 ते 12 रन्स देखील बनवणं गरजेचं आहे. 45 ते 50 धाब्यांपर्यंत धावा पोहोचवणं गरजेचं आहे. अतुल भोईर खांद्यावरती जबाबदारी असेल. 10 बॉल 6 रन आतापर्यंत बनवले गेलेत. अतुल नगवंशी आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून. 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन अतुल आणि 2 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन अतुल नगवंशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शुभम पांचाल आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटच्या षटकामध्ये. आणि कॅचची संधी, संधीचं सोनं केलंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अतुल भोईर एबीच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन, फलंदाज एबी बॅक टू दी पवेलियन. 35 वरती हा 6वा धक्का. अजित सरांची मी म्हणेल बॅटरी कधी पण ऑनच असते. जिनमें है दम, जो नहीं है किसी से कम, उनका नाम है अजित निकम. दुसरीकडे आमचे बाबू सर आहेत, शांत संयमी तितकेच जबरदस्त. अतुल अँड्रूच्या साठी सुवर्ण संधी आहे, ती म्हणजेच अक्षय यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. खोल टप्प्याचा बॉल, रनआउटचा प्रयत्न.
तिसऱ्या पंचांची मागणी. निर्णय सोपवण्यात आला आहे तिसऱ्या पंचांच्या दिशेला आणि आता दूध का दूध पाणी का पाणी आपण करणार आहोत. योग्य तो निर्णय दिला जाईल. अजून एक धक्का बसत असताना वन मोर विकेट डाऊन. गोलंदाज तयार. खोटप्याचा बॉल कॉटन बॉलची संधी होती आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का. आता मैदानावरती पज्जड सुरू झाली आहे ट्रॉफी फायटर्स या संघाची. मात्र 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. आता हा 2 बॉल इम्पॉर्टंट होते मात्र त्या 2 बॉल वरती दोन्ही विकेट गेल्यात. आता हा शेवटचा बॉल आहे आणि या बॉल वरती देखील विकेटचं पतन झालेलं आहे. त्यामुळे शेवटचे 3 बॉल तिन्ही बॉल वरती 3 विकेट. त्यामुळे धावसंख्या 37 आणि 38 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. जे बजरंग ब्लास्टर या संघासमोर. जे बजरंग ब्लास्टर इन ऍक्शन मध्ये हा संघ पाहायला मिळतो आणि तो संघ फाईट करत असताना ट्रॉफी फायटर्स या संघासमोर जबरदस्त लढाई होईल यात तीर मात्र शंकाच नाहीये. थर्टी 38 धावेंचं लक्ष्य. थर्टी 38 धावेंचं लक्ष्य मैदानावरती जरूर असेल आणि कमालीचा मुकाबला होईल यातही मात्र शंका नाही. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. यानंतर देखील आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. थर्टी 38 धावेंचं लक्ष्य असेल आणि जबरदस्त लढाई होईल यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम्स ऑफ द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल चांगली ओव्हर टाकावी लागेल. पहिला बॉल चांगला पडलाय आणि हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी.
38 धावेंचा बचाव कसा करावं, तर अशी गोलंदाजी झाली तर डेफिनेटली होईल. मात्र त्यासाठी देखील प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल चांगल्या टप्प्यावरती अचूक लाईन, अचूक लेन, भेदक मारा अशी गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी असणं देखील गरजेचं आहे. अजून एक जबरदस्त बॉल, अँड्रूने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिले 3 बॉल तिन्ही डॉट 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 निर्धाव पाहायला मिळत आहेत. आणि विकेट. 3 बॉल वरती संघर्ष, मात्र चौथ्या बॉल वरती तो संघर्ष तुटला आणि चौथ्या बॉल वरती अखेर पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग ब्लास्टर या संघाला आता या मॅच मध्ये मित्रांनो सुरस निर्माण होईल. आता या मॅच मध्ये ट्विस्ट येईल. आता या मॅच मध्ये मजा येईल. 38 बॉल आणि 38 धाव्यांची गरज. लेस दॅन रन बॉल इक्वेशन होता, आता रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतो. 38 बॉल 38 धावा. मजा येणार या मॅच मध्ये. अँड्रू बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. आणि अजून एक, क्या बात आहे, विकेटचं पतन झालेलं आहे. एकावरती एक, 1 ब्रिंग्स 2 विकेट. क्रिकेटमध्ये एक समीकरण असताना तेच पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे विकेट कॅरी केलेत 0 रनांवरती. मितांशू पाहायला मिळतील. उडता मितांशू, वन साइड फिल्डर. क्या बात आहे. मितांशू जबरदस्त कॅच. आणि आता अमर पाहायला मिळतात, टीमचा आयकॉन. 1 टू गो असा कॉल आलेला आहे. क्या बात आहे. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मेडन विकेट ओव्हर. जबरदस्त कामगिरी. 38 धावा, 42 बॉल असा संघर्ष समीकरण आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मैदानावरती अँड्रू आला आणि अँड्रूने विकेट मेडन षटक फेकलेला आहे. तब्बल 2 महत्वाचे विकेट कॅरी केल्या आणि एकही धाव खर्च केली नाही. आता 36 बॉल 38 धावेंची आवश्यकता. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे. म्हटलं जातं सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कम्मालीची गोलंदाजी. 38 धावेंचा बचाव करण्यासाठी अशीच गोलंदाजी झाली पाहिजे. कमाल बेमिसाल लाजवाब गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी, टीमचे आयकॉन. यावेळेस अखेर दुसरं षटक पहिल्या धावेसाठी लागलंय. कोणाला विश्वास होईल का? पण मित्रांनो यालाच म्हटलं जातं क्रिकेट. कधी राजाचा रंग, कधी रंगाचा राजा, कधी तुम्ही हिरो, कधी तुम्ही विलन, कधी तुम्ही राजसिंहासनावरती, कधी तुम्ही उंबरट्यावरती. हेच क्रिकेटने तुम्हाला आम्हाला शिकवलंय. आज तुम्ही तारीफ करता, उद्या तुम्ही शिव्या खाता. मात्र उद्या शिव्या खाल तर परवा तुमची तारीफ होणार. अजून एक, क्या बात आहे. विकेटचं पतन. हा विकेट नाही, ही मॅच आहे. आणि ती मॅच आता मैदानावरती खिशामध्ये टाकायचा प्रयत्न करत असताना संघ ट्रॉफी फायटर्स फाईट करत असताना कमालीची फाईट करतोय. ट्रॉफी फायटर्स या संघाचा हुकमी एक्का अर्थात बॉबी मैदानावरती त्याचा पंजा खोलतोय. आणि अजून एक विकेटचं पतन. तिसरा धक्का बसतोय. 2 बॉल झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आणि स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅटरला आता मैदानावरती कमबॅक करावा लागेल. कशा प्रकारचं कमबॅक होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं. फुलटॉस बॉल, कॅच ऑफ द मॅच. अजून एक धक्का बसत असताना मैदानावरती आज चौथा विकेट. एक धाव बनवण्यासाठी 4 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. आणि आता संघर्ष करणारा संघ अखेर उंबरट्यावरती विजयाच्या पोहोचलेला आहे. कारण 4 महत्वाचे विकेट्स कॅरी झालेत आणि एकच धाव अर्जित झालेली आहे. अन्नू भोयर यांच्याकडून सुवर्ण संधी गोलंदाजसाठी बॉबीसाठी. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500. फक्त चॉप केलाय, दिशा दाखवली आणि सिंगल ऍड होईल. विकेट देखील वाचली, अन्नू भोयर देखील वाचले. धावसंख्या फलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळेल. जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. 2-4. ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल.
शेवटचा बॉल 4 गडी बाद 2 धावा फलकावरती. ट्रॉफी फायटर्स नावातच ट्रॉफी आणि ट्रॉफी आम्ही घरी घेऊन जाणार त्यांच्या मनामध्ये हा देखील विश्वास आहे. यावेळेस देखील अर्धा संघ पवेलियन मध्ये करत अजून एक धक्का, धक्के पे धक्का बसत असताना अजून एका विकेटचं पतन. 2 रनांवरती हा 5वा धक्का बसतोय. मॅच होती कुठे, मॅच आलीये कुठे. 42 बॉल 38 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाही, 2 महत्वाचे विकेट. या षटकामध्ये 2 धावा आणि 3 महत्वाचे विकेट. आता मॅच अशा स्थितीवरती आहे, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. कारण 30 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एबी अतुलच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. आता फंदा कसायची तयारी केली गेली आहे ट्रॉफी फायटर्स या संघाच्या माध्यमातून आणि म्हणूनच त्यांचा एक स्टार प्लेयर अतुलच्या खांद्यावरती आता जबाबदारी सोपवली गेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती संकेतला विजयाचे संकेत द्यावे लागतील. ऑन साइडला वळवलाय, रनआउटचा प्रयत्न आणि मैदानावरती अजून एक धक्का, अजून एक विकेट. थांबा 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 चेक करतोय चेक करू आपण. टेक्नॉलॉजी आपल्याकडे, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू. कोणावरती अन्याय नको. थांबा जरा. बॉबी भाई सगळे आपलेच आहेत. बॉबीनी जितकी मोठी अपील केली आम्हाला माहिती होतं नॉट आउट आहे. जितकी मोठी अपील तितकं समजायचं की नॉट आउट आहे. हा, चिट्टू पावशे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टायमावरती उपस्थित झाले. चिट्टू वेलकम. संघ क्वालिफाय झालाय. व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. 5 गडी बाद 4 धावा फलकावरती. अर्धा संघ पवेलियन मध्ये 4 धावांवरतीच पोहोचलेला आहे. 6वा देखील विकेट जाऊ शकला असता. 29 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एबी बॉलिंग ट्रॅकवर. धावकरे आताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. कॅरी आणि कॅरीची विकेट देखील महत्वाची होती, मात्र कॅच ड्रॉप झाली. आता बघूया या मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी होईल. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. कॅरीने स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मैदानावरती कमबॅक करणं अपेक्षित आहे. 4 धावा. बॉल झाले 2. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना सिल्ली कव्हर क्षेत्रामध्ये एंट्री होते. डॉट बॉलची समाप्ती. 27 बॉल 34 धावांची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस ऑन साइडला वळवलाय मितांशू. वन साइड संघाचा फ्युचर मितांशू आपल्याला पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स कोणासमोर दाखवला नाही तरी चालेल, मात्र पॅकर समोर दाखवणं गरजेचं आहे. बरोबर ना पॅडी भाऊ. धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. पण टू गो आणि शेवटचा बॉल असेल. फक्त दिशा दाखवली. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आल्यात देखील 2. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 4. विकेट गेल्यात 5. आता 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि 4 षटकांमध्ये 34 धावांची आवश्यकता. रोहन भाऊ देखील मॅच एन्जॉय करतायत. रोहन भाऊ, राज भाऊ कुठे आहेत? A1 जोडी ओके.
सर्वजण इथे मॅच एन्जॉय करतायत. सर्वांचं आपण करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. कॅरीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संकेत तिवारी. संकेतांना चांगले संकेत द्यावे लागतील. विजयाचे संकेत दिले तर मात्र संघ पुढे देखील टेबल टॉप करू शकतो. 24 बॉल 34 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. मला वाटतंय आशिष पानसरे यांचं देखील एक षटक शिल्लक आहे आणि ते डबल ट्रबल या 5व्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी करतील. नो बॉल, पहिलाच बॉल आणि पहिला बॉल नो. फ्री हिट 5-5, 5 गडी बाद 5 धावा फलकावरती. पुन्हा एकदा नो बॉल. आणि स्ट्रोक तर लाजवाब, मात्र कॅच. पण फ्री हिटचा बॉल होता, विसरून देखील चालणार नाही. मात्र स्ट्रोक तर लाजवाब होता. डॉफलक 7 या आकड्यावरती. 23 बॉल 31 धावांची आवश्यकता. रितेश बराठे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. कॅरी आणि संकेत तिवारी हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तेवीस बॉल 31 धावांची आवश्यकता. समीकरण असेल विजयासाठी. 5 विकेट के नुकसान पर 7 रन. 23 गेंदों में 31 रनों की आवश्यकता. रितेश बराटे के कंधों पे जिम्मेदारी. और यह स्ट्रेट बॉल खिलाते हुए अजित निकम सर. इस बार डाउन द लेग साइड, वाइड बॉल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 8 रनों के ऊपर. 23 गेंदों में 30 रनों की आवश्यकता. इस बार बड़ा स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. इस स्ट्रोक में था वजन और रन मिलेंगे आधा दर्जन. बढ़िया स्ट्रोक. एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं कैची पाव की लगी और उसके बाद ये छक्का दागा. प्रेशर भी रिलीज होगा. अब 22 गेंदों में 24 रनों की आवश्यकता. रितेश बराटे के ऊपर टूट पड़े पूरी तरीके से. 2 गेंदों में 10 रन लुटा चुके रितेश. अब कमबैक करना पड़ेगा. प्रेशर जरूर रितेश के कंधों पर है. इस बार मिस्टेक. वाइड +1, कुल मिलाकर 2 रन. सोलह रन. और यस 2 गेंदों का खेल हो चुका है. 2 गेंदों का खेल अभी भी 4 गेंदों का खेल अभी भी शेष. 5 विकेट के नुकसान पर 16 रन. इस ओवर में बढ़िया रन मेंटेन कर दिया है इस बार. और एक बढ़िया स्ट्रोक. गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. जब मसले बड़े होते संकेत अपने टीम के लिए खड़े होते. 3 गेंदों में 18 रन लुटा चुके हैं और कहते हुए हमारे बाजू वाले लोग कि जब तक संकेत है जीत के संकेत हमको मिलते रहेंगे. इस बार सिंगल मुकम्मल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते देखते 23 रनों के ऊपर. 20 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. मैच थी किधर और मैच अब है किधर. ट्वेंटी 24 धावा या फलकावरती आहेत. 19 बॉल 14 धावांची आवश्यकता. निखिलेश भाऊ यांची देखील उपस्थिती. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. वेलकम निखिलेश भाई. 20 धावा या फलकावरती आहेत. अजून एक दमदार स्ट्रोक आणि बॉल सीमा पलीकडे. या षटकामध्ये आल्यात 26. आता 18 बॉल मध्ये 8
धावेंची आवश्यकता. 18 बॉल 8. दोन्ही संघांची आहे गाठ. बघूया कोण कोणाची लावतोय वाट, कारण समीकरण 18 बॉल आणि विजयासाठी पाहिजे धावा 8. 18 बॉल 8. 24 बॉल आणि 34 धाव्यांची गरज होती. आल्यात 26. आता 8 धाव्यांची आवश्यकता. अठरा बॉल मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता असेल. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अजून संपली नाहीये. शतरंज ज्याप्रमाणे असतं अगदी त्याचप्रमाणे मॅच देखील असेल. 18 बॉल 8. येस, विकेट महत्वाचे आहे तिथे. जर विकेट गेल्या या ओव्हर मध्ये विकेट देखील जाईल, 5 रन देखील वाढतील. 2 विकेट्स घेतल्या तर मात्र 10 रन वाढतील, त्यामुळे मजा येईल. 18 बॉल 8 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा बॉल 8 हे समीकरण असेल. स्ट्रायकिंग एंड वरती असतील कॅरी, डावखुऱ्याचे पॅटर आणि सन्मान देतात कॅरी. कॅरीला माहिती आहे की आम्ही मॅच जिंकू शकतो. इथे विकेट्स महत्वाचे आहेत. विकेट जर गेली तर मात्र 5 रन वाढतील आणि मग पुढे जाऊन एक एक रन देखील तितकीच महत्वाची आहे. अजून एक डॉट बॉल. 15 बॉल 8. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 15 बॉल मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज टेस्ट ज्यांनी बघितली आहे चांगलं आहे, ज्यांनी नाही बघितली ही टेस्ट बघा. आता इथे देखील टेस्टच चालू आहे. 15 बॉल 8 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ खुश आहेत. हे पण म्हणतायत डॉट येऊ दे, ते पण म्हणतायत चालतील आम्हाला डॉट, असं पाहिजे. अजून एक डॉट बॉल. आता शेवट शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं आहे. आणि हे षटक आले मेडन. आता समीकरण येऊन ठेवलंय 12 बॉल 8 धावेंची आवश्यकता. 12 बॉल 8 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मात्र संकेत तिवारीची विकेट महत्वाची आहे. 100 बिहारी पर 1 तिवारी आणि संकेत तिवारी यांनी चांगली बॅटिंग केली हा का. पण काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच तर आपल्याला आताच बघायला मिळाली. आता ही पुढे जाऊन कशा प्रकारे रंग बदलेले देखील पाहणं तितकंच महत्वाचं. मजा येईल या मॅच मध्ये. अशाच मॅच महत्वाच्या असतात. नो बॉल. या तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. अतुल पाहायला मिळतील. अतुल नगवंशी. बारा बॉल 7 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता 11 बॉल 7 हे समीकरण पाहायला मिळतोय. आणि पंचांकडे अपील करण्यात आली आहे. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
TV umpire to director. We have a fair review for run out. Rock and roll. We can't see. Can we have some another angle? Rock and roll, rock and roll. Yes, I am satisfied with the decision. It's out. Go to on field. Mr. Ajit Nigam sir, you can stay with your original decision of out. चला विकेट गेली आहे ती महत्वाची आहे. आणि आम्ही म्हटलं होतं की ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. सहा विकेट गेल्यात, 31 धावा फलकावरती. क्या बात है. एक एक बॉल एक एक रन महत्वाची आहे. त्या 26 पैकी 23 जरी आल्या असत्या ना तरी चाललं असतं. इथे काय ऍडजस्ट थोडं झालं असतं आणि मॅच ही चुरशीची झाली असती. आता 9 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. मजा आली या मॅच मध्ये. अतुलने पुन्हा एकदा जीव फुंकला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतता निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये रोचकता आली आहे. ट्विस्ट वरती ट्विस्ट या मॅच वरती येत आहेत. 31 धावा, 6 गडी बाद, 9 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. अतुलच्या खांद्यावरती जबाबदारी कॅरीच्या खांद्यावरती. आणि स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. ठीक आहे, सिंगल देखील चालेल. धावफलक पुढे जाईल. शेवटच्या ओव्हर मध्ये 5 पेक्षा कमी धावा जरी उरल्या तरी देखील काहीतरी करू शकतो. 8 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 6 हे समीकरण पाहायला मिळतोय. टेबल टॉपर्स मधली लढाई आहे आणि मग ती टेबल टॉपर्स मधली लढाई आहे दिसतंय. सात बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल किंवा विकेट येणं गरजेचं आहे. आणि झाली आहे मिस्टेक इथे. 1 रन कंप्लीट होईल. आता मजा येईल. 6 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. अटीतटीचा सामना मैदानावरती आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त मुकाबला. आता विजयासाठी समीकरण 6 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. टीम मीटिंग घ्यायचं नाहीये. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील गरजेचं आहे. 6 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. जय बजरंग बॉयज विपक्ष ट्रॉफी फायटर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आता प्रयत्न या दोन्ही संघांना करावे लागतील. बघूया कुठला संघ विजयाची हमी देईल आणि टेबल टॉप करेल. कारण टेबल टॉप जर तुम्ही केला तर A1 B2 B1 A2 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ग्रुपच्या कदाचित सेकंड रँक संघासोबत तुम्हाला फाईट करता येईल. सो तो एक ऍडव्हान्टेज असतो. आणि स्ट्रोक लाजवाब MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय कॅरीने आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे जय बजरंग ब्लास्टर. जय बजरंग ब्लास्टर या संघाचं अभिनंदन. हार्ड लक टफ लक ट्रॉफी फायटर्स. जिनमें है दम जो नहीं है किसी से कम वो है हमारे अजीत निकम.
आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच शुभम पांचाल असतील मॅन ऑफ द मॅच. शुभम आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शुभम पांचाळ असतील मॅन ऑफ द मॅच. आशिष दादा